मुखातील लक्षणांकडे दुर्लक्ष टाळा. धोंडोपचार जीवावर बेतू शकतात. डॉक्टर विशाल जाधव. वसंत व्याख्यानमाला 2026 अंतर्गत गोदाघाट पंचवटी येथील देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण येथे आयोजित कार्यक्रमात मूक कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर विशाल जाधव यांनी नागरिकांना आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. मूक कर्करोग या विषयावर झालेल्या व्याख्यानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉक्टर जाधव यांनी सांगितले की मुखामध्ये दीर्घकाळ राहणारी जखम, तोंडात लाल किंवा पांढरे डाग तसेच तंबाखू व गुटखा सेवनामुळे होणारे बदल ही मुख कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. योग्य वेळी तपासणी व निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन करत त्यांनी नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच अंधश्रद्धा आणि भोंदू उपचारांवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते, असे सांगत त्यांनी नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेण्याचा सल्ला दिला. काही रुग्ण वैद्यकीय उपचार टाळून अप्रामाणिक उपचारांच्या मागे लागतात. त्यामुळे आजार गंभीर अवस्थेत पोहोचतो आणि जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता वाढते, असेही डॉक्टर जाधव यांनी नमूद केले. या व्याख्यानासाठी पंचवटी परिसरातील नागरिक, युवक, युवती तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी डॉक्टर विशाल जाधव यांच्या मार्गदर्शनाचे स्वागत करत अशा आरोग्य जनजागृती कार्यक्रमांची गरज व्यक्त केली. जर आपण आपलं तोंड चांगलं असेल, मग तोंड आपण वेगवेगळ्या माध्यमातून म्हणतो की आपलं बोलणं चांगलं असेल किंवा आपलं जेवण चांगलं असेल तर आपण आपल्या समाजात मान किंवा अपमान मिळत असतो. त्याच पद्धतीने आपल्याला जर निरोगी राहायचं असेल तर आपलं तोंड व्यवस्थित राहणं खूप गरजेचं आहे. तोंडाचे बरेच अवयव आहेत. त्यामध्ये दात आहे, ओठ आहे, गाल आहे, जीभ आहे, पडजीभ आहे. ह्या सर्वांनी मिळून आपलं मुख बनत असतं. आणि आपण जो कर्करोग बनतोय, आपण जर बघितलं तर बरेच जण जे व्यसन करणारे मित्र आहेत ते म्हणतात, डॉक्टर कुठे आम्ही व्यसन केल्यामुळेच कुठे कर्करोग होतो, त्याचे बरेच कारण आहेत. बरोबर आहे, कारण बरेच आहेत, परंतु हे कारण त्या आपल्या हातात नाही आहेत. आपण बिस्लरीचं पाणी पितोय, किती दिवसापासून ठेवलेलं माहीत नाही, परंतु आपल्या त्या हातात नाही आहे. परंतु मी गुटखा खायचा नाही, मी तंबाखू खायचं नाही, कारण तंबाखूमध्ये काय काय आहेत, सगळे विघातक द्रव्य आहेत. पोलोनियम आहे, पॉलिसायनाइड आहे. मग आपण तंबाखूचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये धूरविरहित तंबाखू, आपण मिश्री लावतो, गुटखा लावतो किंवा स्नफ, आपण श्वासाद्वारे जी काही तंबाखू घेतली जाते ते पण आहे. हे न करणं माझ्या हातात आहे. आपण मानव आणि पशूंचा विचार केला तर पशु हे फक्त आहारच घेतात, त्यांना जे पाहिजे तेच घेतात. फक्त आपण जे म्हणतो की मानव हा खूप हुशार प्राणी आहे, तो मंगळावरती गेलेला आहे, त्याने टेक्नॉलॉजीमध्ये एवढी क्रांती केलेली आहे, परंतु एवढा माणूस हुशार असूनही ही परिस्थिती का आली की त्याला व्यसन करण्याची गरज का पडली? कारण काही कॉलेज कालावधीमध्ये कुठलंही व्यसन नसणारे काही व्यक्ती कालांतराने तो व्यसनाधीन झालेला दिसतो. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. त्यामध्ये सामाजिक कारणं आहेत, वैयक्तिक कारणं आहेत आणि ती कारणं त्यावरती मात करण्याचं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण खूप कारणं जगत असताना प्रत्येकाला अडचणी येतात आणि त्या अडचणीवर मात करण्यासाठी सरांनी अध्यात्माची चांगली जोड दिलेली आहे की आपण कुठलंही कारण असो की त्यासाठी सोल्युशन तंबाखू नाही आहे, सोल्युशन दारू नाही आहे, सोल्युशन कुठलंही व्यसनाधीन पदार्थ शरीरात घेणे हे सोल्युशन नाही. जर आपल्याला कुठली अडचण असेल ती अडचण दूर करण्यासाठी आपण त्यावरती मनन केलं पाहिजे, त्यावरती चिंतन केलं पाहिजे आणि त्यातूनच आपल्याला मार्ग सापडतात. फक्त आपण टेन्शन आपल्याला तात्पुरतं घालवण्यासाठी आपण व्यसन करतो, पण त्याची जेव्हा आपल्याला सवय लागते त्याचे विपरीत परिणाम आपल्या फक्त तोंडावरती होते. त्याचे विपरीत परिणाम आपल्या ज्या काही शरीरातली वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, पचन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, आपले वेगवेगळ्या अस्थि संस्था आहे, सगळ्या संस्थांवरती त्याचे विपरीत परिणाम होतात. ते होऊ नये त्यामुळे आपण जी काही कारणं आहेत ती तंबाखू असेल, दारू असेल
वेगवेगळे जे व्यसनाधीन पदार्थ असेल, हुक्का आहे, आता तरुणांमध्ये बरंच प्रमाण वाढलंय की नाशिक त्यासाठी खूप फेमस आहे की जे व्यसनाधीन पदार्थांचं माहेरघर म्हणून नाशिक ओळखलं जाते आणि देशाला एक संदेश देणारं सिंहस्थाचं कुंभमेळा जिथे भरतो असंही नाशिक ओळखलं जाते. तर आपण जी वसंत व्याख्यानमालेतून आपल्याला नाशिकची ओळख काय करायची आहे की आपल्याला व्यसनाधीनतेपासून दूर जाणारा तरुण या नाशिकमध्ये राहतो, व्यसनाधीनतेपासून दूर राहणारा हा नागरिक या नाशिकमध्ये आहे, व्यसनाधीनतेला पराभूत करणारा नाशिककर या शहरात आपल्याला जर जन्माला घालायचं असेल, तयार करायचं असेल तर अशा व्याख्यानमालेची गरज आहे. ती वसंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून पूर्ण होते. खरंच आनंदाची गोष्ट आहे की आता आपण